नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे YouTube चॅनल. मित्रांनो फर्स्ट कॅप राऊंडचं कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे आणि उद्या म्हणजेच 25 ऑगस्ट 2025 हे ऍडमिशन घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर सेकंड कॅप राऊंड सुरू होणार आहे. मग या सेकंड कॅप राऊंड मध्ये कोण इलिजिबल असणार आहे, कॉलेज कुणाला भेटणार आहे आणि कॉलेज ऑप्शन बदलायचे असतील किंवा वाढवायचे असतील, कमी करायचे असतील, प्रेफरन्स चेंज करायचा असेल तर तो करता येणार आहे का, या प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतात. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूयात की फर्स्ट कॅप राऊंड मध्ये एकूण ऍडमिशन आतापर्यंत किती झालेलं आहे. आज आहे 24 ऑगस्ट आणि आतापर्यंत तुम्ही पाहिलं तर 3381 विद्यार्थ्यांनी त्यांचं ऍडमिशन कॉलेजमध्ये जाऊन घेतलेलं आहे. एकूण जागा आहेत 35,585. 470 अप्रूव्ड कॉलेजेस आहेत आणि त्यापैकी फक्त आतापर्यंत 3,381 जागा या भरल्या गेलेल्या आहेत. म्हणजे आणखीन जवळपास 31 ते 32,000 जागा या शिल्लक आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी आपण कॅप राऊंडचं शेड्यूल पाहिलं तर सेकंड कॅप राऊंड जे आहे ते तुम्ही पाहू शकता की केव्हापासून सुरू होते. तर इथं तुम्ही पाहत असाल फर्स्ट कॅप राऊंड साठी कॉलेज ऍडमिशन घेण्यासाठी जी डेट आहे ती आहे 22/8/2025 ते 25/8/2025. म्हणजेच उद्या 25 ऑगस्ट ही ऍडमिशन घेण्यासाठी फर्स्ट कॅप राऊंड मधलं ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालंय त्यांना उद्या शेवट दिनांक आहे ऍडमिशनचा. त्यानंतर सुरू होईल कॅप राऊंड 2 डिस्प्ले ऑफ वॅकन्सीज फॉर राऊंड सेकंड. ते आपल्याला समजणार आहे 26/8/2025. कोणत्या कॉलेजला कोणत्या कॅटेगरीला किती जागा शिल्लक आहेत ते 26 ऑगस्टला आपल्याला समजेल आणि त्यानंतर लगेच 29/8/2025 रोजी 5 वाजता अलोकेशन राऊंड 2 म्हणजेच कॅप राऊंड सेकंड साठी कॉलेज अलॉटमेंट होणार आहे. मग आता या सेकंड कॅप राऊंड साठी वेगळे ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत का, किंवा फर्स्ट कॅप राऊंड मध्ये मी खूप कमी कॉलेज ऑप्शन दिले होते तर आता मला ते वाढवता येतील का, असे प्रश्न विद्यार्थी विचारतायत. किंवा मग आता सेकंड कॅप राऊंड साठी काही वेगळा फॉर्म आहे का, काही वेगळी प्रोसिजर आहे का, किंवा काही नाही केलं तरी आपल्याला सेकंड कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन भेटेल, कॉलेज अलॉटमेंट होईल, असे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. तर मित्रांनो या प्रश्नांचं उत्तर आपल्याला कॅपच्या नोटीस नंबर 1 मध्ये दिसून येईल. तर ही नोटीस नंबर कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 साठी आहे. ही नोटीस तुम्हाला वेबसाईटला भेटून जाईल. तर या नोटीस मध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी सरळ सरळ दिलेलं आहे कॅन्डिडेट शुड फिल द ऑप्शन्स ऑफ कॉलेज इन ऑर्डर ऑफ प्रेफरन्स फॉर कॅप राऊंड फर्स्ट अँड सेकंड. म्हणजेच तुम्ही जे सुरुवातीला ऑप्शन फॉर्म दिलेले आहेत ते कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 साठी आहेत. कॅप राऊंड 2 साठी तुम्हाला स्वतंत्र कॉलेज ऑप्शन देता येणार नाहीत. जे तुम्ही सुरुवातीला दिलेले आहेत तेच कॉलेज ऑप्शन या सेकंड कॅप राऊंड मध्ये तुमचे कंटिन्यू राहणार आहेत. मग या सेकंड कॅप राऊंड मध्ये इलिजिबल कोण आहे, तर मित्रांनो याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट कॅप राऊंड मध्ये कोणतेच कॉलेज अलॉट झालेलं नाही असे सर्व विद्यार्थी सेकंड कॅप राऊंड मध्ये इलिजिबल आहेत. ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट कॅप राऊंड मध्ये फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज भेटलेलं आहे परंतु अशा विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट नाही केला किंवा ऍडमिशन नाही घेतलं तर असे विद्यार्थी सेकंड आणि थर्ड राऊंड मध्ये पार्टिसिपेट करू शकणार नाहीत. ते डायरेक्टली फोर्थ राऊंड मध्ये पार्टिसिपेट करू शकतील. पण ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलंय किंवा ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्स सोडून इतर कुठलेही कॉलेज भेटलेले आहे असे विद्यार्थी सेकंड कॅप राऊंड मध्ये इलिजिबल आहेत. त्यांना दुसरं कॉलेज हे भेटू शकतं. आणि मित्रांनो ज्यांचं नाव फायनल मेरिट लिस्ट मध्ये होतं, ज्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत असेच विद्यार्थी सेकंड कॅप राऊंड साठी पार्टिसिपेट करू शकतात आणि ते इलिजिबल आहेत. ज्यांचं नॉन कन्सिडर्ड लिस्ट मध्ये नाव होतं त्यांनी कॅप फॉर्म एडिट जरी केला असेल परंतु त्यांना ऑप्शन आता भरता येत नाहीयेत तर असे विद्यार्थी सेकंड कॅप राऊंड साठी इलिजिबल नाहीयेत. तर अशा विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 3 साठी इथं दिलेलं आहे पहा, after round second it is mandatory for all the candidates to fill the new college options form for round third. तर दुसरी राऊंड संपल्यानंतर कॅप राऊंड 3 साठी जे विद्यार्थी पार्टिसिपेट होणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना मग ज्यांनी फर्स्ट सेकंड कॅप राऊंड मध्ये कॉलेज ऑप्शन दिले असतील त्यांना देखील नवीन कॉलेज ऑप्शन देणं हे मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्स सोडून इतर कुठलं कॉलेज अलॉट झालंय
आणि ज्यांचं नाव फायनल मेरिट लिस्ट मध्ये होतं, ज्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत, ज्यांनी बेटरमेंट केलंय, असे सर्व विद्यार्थी सेकंड कॅप राऊंड साठी इलिजिबल आहेत आणि सेकंड कॅप राऊंड साठी वेगळी कुठलीही प्रोसिजर करायची गरज नाहीये. जे तुम्ही ऑप्शन्स फर्स्ट कॅप राऊंड साठी दिले होते तेच ऑप्शन तुमचे सेकंड कॅप राऊंड साठी देखील कॅरी फॉरवर्ड कंटिन्यू होणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल वाटला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.